तर अजित पवारांचा व्हिडिओ हा जाणीवपूर्वक व्हायरल होत असून शेतकरी विरोधी कारवाई थांबवण्यासाठी दादांनी निर्देश दिले असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दादांची पाठराखण केली आहे। त्यांनी यापूर्वी दादांचा कदाचित आवाज ऐकला नसेल किंवा त्यांनी तो ओळखला नसेल, म्हणजे स्वाभाविकपणाने त्यांचं त्या बोलत होत्या। रोखठोक बोलणं, प्रशासनाच्या कडे बोलत असतानाच जनतेला त्या ठिकाणी न्याय ताबडतोब मिळणं ही दादांच्या कामाची खासियत आहे आणि गैरवाजवी कामामध्ये दादा कधी बोलतच नाहीत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणचा त्यावेळेचा जो प्रसंग होता त्या प्रसंगामध्ये ते जे बोललेलं मी ऐकतोय की बाबा आता वातावरण सध्या थोडंसं तणावाचं आहे, राहू द्या, नंतर माहिती घेऊन आपण करू, याचा अर्थ कारवाईला अजिबात थांबवा असं त्यांनी कुठं म्हटलेलं ऐकायला मिळालं नाही आहे। मी जरी ऐकलं किंवा तसं ते त्यांच्या स्वभावात येणं तसं बोलणं, परंतु आता ठीक आहे, एखादा होत असतं। डीवायएसपी रँकची एखादी महिला अधिकारी जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नसेल तर हे देखील चुकीचं आहे। संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की माननीय अजितदादा पवार साहेब हे स्पष्ट बोलतात, योग्य तो निर्णय घेतात आणि म्हणून लोकशाहीमध्ये शेतकऱ्यांची बाजू देखील जाणून घेतली पाहिजे, तोपर्यंत कारवाई थांबवावी अशा प्रकारचे ते निर्देश होते। दरम्यान अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्या कुर्डू येथील 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल झालाय। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बाबा जगताप, नितीन माळी, संतोष कापरे, अण्णा धाणे यांच्यासह 15 ते 20 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले। मैं डिप्टी चीफ मिनिस्टर सर समझ रही है वो आप बोल रही है जो दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूं। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ज्या आयपीएस अधिकाऱ्यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले त्या अंजना कृष्णा नेमक्या कोण आहेत ते बघूया। आयपीएस अंजना कृष्णा मूळच्या केरळमधल्या त्रिवेंद्रम मधल्या 2023 मध्ये यूपीएससी 355 रँकने त्या उत्तीर्ण झाल्या, आयपीएस केडर घेतलं। मग सुरुवातीला होम केडरमध्ये त्रिवेंद्रममध्ये एसीपीची जबाबदारी त्यांनी सांभाळली। मग महाराष्ट्रामध्ये सोलापूर ग्रामीण पोलिसांमध्ये त्या कार्यरत होत्या। प्रोबेशन कालावधीत पंढरपूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। तर अतिशय कडक शिस्तीचे अधिकारी अशी ओळख त्यांनी आपल्या कामाने निर्माण केली। करमाळ्यात अवैध व्यवसायाविरोधात कारवाईचा धडाका त्यांनी सुरू केलेला। 2 दिवसांपूर्वी अवैध मुरुम उपसा सुरू असताना माढा तालुक्यातल्या कुर्डू इथे त्यांनी कारवाई केली। याच कारवाई संदर्भात अजित पवारांशी बोलताना त्यांनी ठाम भूमिका दाखवलेली होती।